ब्रेकिंग 100 नंतर आता पुढे वळूयात। बुलढाण्यामध्ये टक्कल व्हायरसनं बाधित गावकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे। केस गळती झालेल्या बाधितांच्या डोक्यावरती केस उगवत असल्याचं निरीक्षण तज्ञांनी नोंदवलेलं आहे। केस गळतीच्या आजारावरती उपाय शोधण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारची पथकं या आजारावरती उपचार शोधतायत। पाहुयात या संदर्भातला हा रिपोर्ट। बुलढाण्यात टक्कल व्हायरसमुळे त्रस्त गावकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे। केस गळतीच्या काही रुग्णांचे केस परत येत असल्याचं निरीक्षण तज्ञांनी नोंदवलंय। बुलढाणा येथून परतलेल्या क्षेत्रीय आयुर्वेद रिसर्च इन्स्टिट्यूटच्या पथकानं ही माहिती दिली आहे। गोळा केलेल्या नमुन्यांवर अध्ययन सुरू असून त्याचा अहवाल आल्यानंतर व्हायरसचं योग्य कारण कळू शकेल। मात्र बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीमुळे घाबरून जाण्याची गरज नाही असं आवाहन करण्यात आलंय। आयुष मंत्रालयाच्या मार्फत आम्ही बाधित गावांना भेटी दिल्यात आणि त्यामध्ये असं आढळून आलं की साधारणतः 11 गावं आणि 3 PSC मध्ये जे रुग्ण आढळतात त्या रुग्णांमध्ये आम्ही तपासणी केली आणि तपासणीत असं आढळलं की जे रुग्ण बाधित आहेत त्या रुग्णांना काही विशिष्ट ट्रीटमेंट दिल्यानंतर किंवा औषधोपचार केल्यानंतर, विशिष्ट म्हणण्यापेक्षा जो सामान्य औषधोपचाराचा जो क्रम असतो त्यानुसार समजा औषधोपचार केलेत तर रुग्णांमध्ये केस पुन्हा येत आहेत आणि ही सकारात्मक बाब आम्हाला त्याच्यात आढळून आली। सामान्य ट्रीटमेंट म्हणजे तिथल्या आरोग्य म्हणजे अधिकाऱ्यांनी जी आपल्याकडे कॅल्शियमची कमी असणारी कॅल्शियमची औषधं, व्हिटॅमिनची औषधं आणि अँटी फंगल औषधे किंवा अँटी ॲलर्जिक औषधं अशा औषधांचा वापर केल्यानंतर ज्या रुग्णांमध्ये केस गळलेली होती ती केस आलीत आणि ती चांगल्या पद्धतीने केस येत आहेत, ही एक सकारात्मक बाब आहे। बुलढाण्यातील केस गळती प्रकरणाची राज्य आणि केंद्र सरकारकडूनही दखल घेण्यात आली आहे। बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यात टक्कल व्हायरसनं बाधित रुग्णांची संख्या 196 वर पोहोचली आहे। या विचित्र व्हायरसच्या संशोधनासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची पथकही जिल्ह्यात दाखल झाली। केस गळती कशामुळे होतीये हे शोधण्यासाठी दिल्ली, चेन्नई इथून तज्ञ डॉक्टरांची पथकं बोलावण्यात आली आहे। आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, ॲलोपॅथीचे तज्ञ डॉक्टर्स आणि ICMRचे शास्त्रज्ञ या विचित्र केस गळती आजारावर संशोधन करतायत। आरोग्य पथक गावातील पाण्याचे नमुने, गावकऱ्यांचे केस, रक्त आणि त्वचेचे नमुने गोळा करतायत। नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन सरकारच्या वतीनं करण्यात आलंय। शेगाव तालुक्यात सध्या विविध आरोग्य यंत्रणा, वैद्यकीय तज्ञांच्या भेटी आणि सर्वेक्षणाचा धडाका सुरू आहे। दूषित पाण्याशी संबंध आल्यामुळेच केस गळतीचं प्रमाण वाढल्याची शंका व्यक्त केली जाते। तालुक्यातल्या तब्बल 11 गावांमध्ये टक्कल व्हायरस पसरलाय। त्यामुळे या गावांमधील विहीर, नदी, तलावाचं पाणी तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलं होतं। पाण्यातील आर्सेनिक, लीड, नायट्रेटच्या प्रमाणाची तपासणी करण्यात आली। पिण्याच्या पाण्यात नायट्रेटचं प्रमाण 10च्या आत असायला हवं, मात्र हे प्रमाण तब्बल 54 मिलीग्रॅम पर लिटर म्हणजेच 5 पट आहे। केस गळती टाळण्यासाठी गावकऱ्यांनी दूषित पाण्याचा वापर टाळलाय। टक्कल व्हायरस भीतीने काही गावकऱ्यांनी अंघोळीलाही रामराम केलाय। आता केंद्र सरकारची पथकं गावात आल्यानंतर गावकऱ्यांना दिलासा मिळालाय। त्यातच काही बाधितांच्या टक्कल पडलेल्या डोक्यावर केस उगवत असल्यामुळे अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। संजय तिवारी, NDTV मराठी, बुलढाणा।